ज्ञानदीप लावू जगी। शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया। दंडवता तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत। घडो आणि चित्त जडो नामी, जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी तिजा नेत्र ज्वाळी जात वेद। कंठी काळकोट डौर त्रिशूळ हाते, सर्वांगी विभूती शोभतसे। गळा रुंड माळा खापर हस्तके, राम नाम मुखे सर्व काळ। व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित। नामा म्हणी नामे नासोनिया पाप, करी सुखरूप भक्ता लागे। तयाचे पाया माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामी। शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग प्रस्तुत चिंतन सेवेकरिता निवडला। विठाला प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या सप्ताहाचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे। आज या ठिकाणी भगवान कारेश्वराच्या सेवेकरिता आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमार्थ स्नेही शहाजीरावजी तळेकर, तसेच आमचे आजोबा ॲडव्होकेट हरिभक्तपरायण हिरामनजी गावडे आणि डॉक्टर हरिभक्तपरायण आदरणीय आत्मारामजी गावडे यांच्या आमंत्रणातून पुन्हा एकदा आज या ठिकाणी सेवेची संधी आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी महाशिवरात्रीच्या वेळेस एकदा मी आलो होतो, त्यावेळी मी म्हटलो नव्हतो पुन्हा येईल, पण तुमच्या प्रेमापोटी आज आलेलो आहे। आणि आज चिंतन सेवेकरिता महाराष्ट्रातील भजन वैभव या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणी गायन साथी करिता आमचे आळंदीकर गुरुबंधू मंडळी आहेत,
त्यामध्ये हरिभक्तपरायण पवन महाराज कंठाळे आहेत, हरिभक्तपरायण विनायक महाराज पांचाळ आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांच्या चाली तुम्ही यूट्यूबवरती ऐकत असाल, असे माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण संगीत रत्न सुनीलजी महाराज पवार, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती साथ करण्याकरिता आमचे सन्मित्र, खूप दिवसापासूनची ओळख, आपण भेट बऱ्याच दिवसांनी झाली, आमचे हरिभक्तपरायण विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदंगाची साथ करण्याकरिता हरिभक्तपरायण माऊली महाराज खंदारे आहेत. महाराज उत्तम गातातही आणि उत्तम, गेल्या वर्षी मी तुमचं गायन ऐकलं होतं, या वर्षी महाराज मृदंगाची साथ करण्यात त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आधी करून संवादिनीची साथ करण्याकरता बाबा आहेत. आधी करून सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळी, आळंदीतील सर्व छोटे छोटे साधक मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. कसा आनंद आहे की नाही, पावल्या खेळतात त्यांच्याकडे पाहावंसं वाटतं. एकदा टाळी वाजवा या लेकरांकडे. माऊलींचे साधक आहेत. यामध्येच उद्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भविष्य यांच्यामध्ये आहे. उद्या हेच मोठमोठे कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य होणार आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. विनेकरी बाबा आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित आहेत. माता माऊलींच्या चरणावरती नमस्कार आहे का, कारण हे तर येतातच, पण तुम्ही मालिकेचा त्याग करून आलेला, त्याच्यामुळे तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. हो, मालिका सोडत नाहीत महिला मंडळ. हो, टीव्हीला जाहिरात लागली तरच भाजीला फोडणी पडते. हो, तुम्ही म्हणाल महाराज तुला कसं माहिती, मी माझ्या घरून सांगतो. माझ्या घरी ते घरोघरी मातीच्या चुल्या, त्यामध्ये महिला मंडळीचे बहुसंख्येनं उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. पाठीमागे मंडपाच्या बाहेरही माणसं बसलेली आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि या सर्वांना आवाज देणारे, तुमच्यापर्यंत व्यवस्थित आवाज पोहोचवणारे आमचे हरिभक्तपरायण आदित्य दादा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. गोड साऊंड सिस्टीम नव्हतं. मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. हो, त्यांच्याकडे ती कला आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. महाराज उपस्थित आहेत. आमचे विशाल महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदी करून सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठाला 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 विठाला. पण आपल्याला चिंतन करायचं ते भगवान शंकराचं. प्रस्तुत आपण का नाथबाबांचा. नाथबाबा या अभंगामध्ये वर्णन करतात भगवंताचं. कसा आहे भगवंत, तो भगवंताचं भजन केल्यानं काय होतं, ऐका या अभंगाची प्रस्तावना. भगवंतानं या जगतामध्ये 84 लक्ष योनी जन्माला घातल्या. किती घातल्या? 84 लक्ष योनी. त्यामध्ये पशु घातले, कीटक घातले, सरपटणारे प्राणी, मनुष्य देह, असे सर्व मिळून 84 लक्ष योनी आहेत. प्रत्येकाचं मध्ये काही साम्य नाही, पण एकंदरीत भागवतामध्ये सांगितलं 4 गोष्टी एकसारख्या आहेत प्रत्येक योनीमध्ये. कोणत्या कोणत्या भागवत सांगतं. आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण उद्धवा. महाराज म्हणतात यामध्ये 4 गोष्टी एकसारख्या आहेत. कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथून. या 4 गोष्टी एकसारख्या आहेत. या एका एका गोष्टीचा विचार करा. काही गोष्टी अशा आहेत की ज्याची गरज आहे आणि त्याची आवड आहे. पटवून देतो, ऐका. पहिली गोष्ट आहे आहार. आहाराची गरज आहे का, कारण जगण्यासाठी आहार घ्यायचाच आहे. खाने के लिए जीना नहीं लेकिन जीने के लिए, खाण्यासाठी जगायचं नाही पण जगण्यासाठी खाण्याची काय आहे, गरज आहे. जेवणाची काय आहे, गरज आहे. तशी आवड सुद्धा आहे. किती आवड? जेवायला बसलं आणि मीठ कमी जास्त झालं तर राग येतो माणसाला. म्हणजे काय आहे, आवड आहे. चवी चवीनं खातो माणूस. म्हणजे आहाराची गरज आहे आणि आवडही आहे. फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक पशुमध्ये, कीटकांमध्ये जेवण वेगवेगळे, पण जेवण घेत नाही असा जीव नाही. प्रत्येकाचं जेवण वेगळं असेल. संत वाङ्मयातील काही प्रमाण पहा. प्रत्येकाचं जेवण वेगवेगळं आहे. काय जेवण आहे? महाराज सांगतात बेडूक म्हणजे चिखलाचा भोगता,
क्षीर सांडोनी रक्ता गोचिड झोंबे कावळ ढोपरा कंकर तितरा राजहंस चारा मुक्ता फळे मालाची पै पेटे वाहता ती उंटे तयाशिते काटे भक्ष्यावया सुकरासी विष्टा माने सावकाश मिष्टान्नाची त्यास काय गोडी श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हडावरी प्रत्येकाचं भोजन वेगवेगळं आहे पण भोजन प्रत्येक जण करतो म्हणजे आहाराची गरजही आहे आणि आवडही आहे. चला दुसरी गोष्ट निद्रा झोपेची गरज आहे का कारण शरीर स्वास्थ्य टिकण्याकरता झोप ही घ्यायचीच आहे तशी आवडही आहे. किती आवड कीर्तनात जरी येऊन बसलं खांबाचा आधार मिळाला तरी सुद्धा घोरायला लागतात. हरिकथा ऐकता आणि निद्रे नागविले तत्वता महाराज म्हणतात कीर्तनात आलं तरी सुद्धा झोप लागते एवढी आवड आहे गरजही आहे आवडही आहे. पुढे आहे मैथून गरज असेल आवड असेल पण भय ज्याची कोणाला गरजही नाही आणि ते कोणाला का असं कोणाला वाटतं मी भित्रा असावा कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं मी निर्भय जीवन जगावं मला कोणत्याच पद्धतीची भीती नसावी कशाचीही भीती नसावी पण तरी सुद्धा भीती ही प्रत्येकाला आहे कसाही असू द्या कोणीही असू द्या. आमच्या गावात वाघ नावाची माणसं आहेत तुमच्या गावात आहेत का आहेत का बरं तुमचे नाही सांगत आमचे सांगतो फक्त इकडल्यानं जाऊन तिकडं सांगू नका. आमच्या गावात आहे एक जण काय झालं शर्टाच्या गुंड्या काढल्या आणि गावामध्ये असा छाती काढून चालायला लागला. कोणीही समोर आला बाजूला शिव्या देत बाजूला चालला. मी त्याच्या जवळ गेलो म्हटलं का रे बाबा आज गुंड्या उड्या ठेवलेल्या आहेत छाती काढून चाललाय ज्याला बुसील त्याला बोलतोय काय झालं तुला म्हटलं महाराज म्हटलं काय माझं नाव वाघ आहे वाघ म्हटलं मला माहिती आहे पण असं काय चालतं मला कळालं काय वाघ कधी कोणाला घाबरत नाही मग मी कोण आहे वाघ आहे आजपासून मी सुद्धा कोणाला घाबरत नाही मी असाच चालणार. पण आमची जात म्हणजे 12 गावचं पाणी पिलेली त्याला ऐकत असतोय म्हटलं बर ठीक आहे तू चाल असा तुझं नाव वाघ आहे म्हणून तू छाती काढून चालतो तुला कशाची भीती नाही ठीक आहे बाबा पण बाहेर तू कोणाला घाबरत नाही घरी गेल्यावर बायकोला घाबरतो. म्हटलं हो महाराज तिथं घाबर म्हटलं का रे वाघ नाव आहे तुझं तू गावात कोणाला घाबरत नाही आणि घरी गेल्या बायकोला कसा घाबरतो म्हटलं महाराज माझं नाव वाघ आहे मी कोणालाच घाबरत नाही पण बायकोच्या माहेर चाडणं वाघ मारे म्हणून घाबरतो. म्हणजे वाघाला भीती वाघ मार्याची प्रत्येकाला भीती आहे भीती नाही असा जीव नाही प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीतीच आहे. आमच्या शास्त्र सांगतं कशाची भीती आहे भोगे रोग भयम कुले च्युती भयम माने दैन्य भयम रूपे जरायात भयम वित्ते नृपालात भयम गुणे खलू भयम काये कृतांतात भयम प्रत्येक गोष्टीला भय आहे. भोग्याला रोग्याची भीती आहे ज्याचं स्वरूप सुंदर आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे एखाद्याकडे चांगला गुण आहे त्याला एखादा दुर्जन भेटेल याची भीती आहे हो त्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला इन्कम टॅक्सची भीती आहे. प्रत्येकाला भीती आहे. सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर महाराज म्हणतात काय कृतांतात भय म्हणजे या शरीराला काळाची भीती आहे. कोणती भीती आहे सगळ्यात मोठी भीती कोणती आहे काळाची मरणाची भीती सगळ्यात मोठी. माऊली म्हणतात आगा मर हा बोल न सहाती मर म्हटलं हे सुद्धा सहन होत नाही का त्याच्यापासून भीती आहे. मरणाची काय आहे मी काय बोलतो ते कळतं ना मग बोलत चला मरणाची काय आहे भीती आहे. प्रत्येकाला मरणाची भीती किती भीती आणि कशामुळे भीती ऐका. आपल्या शरीरावरती जे रोम आहेत रोम केस आहेत ना किती केस आहेत कबीर महाराज सांगतात 3.5 कोटी रोम आहेत. किती 3.5 कोटी रोम आहेत कबीर महाराजांनी गणित केलं. मग विंचू माहिती आहे का तुम्हाला 2 फुटाचा असतो मग केवढा असतो छोटासा असतो त्याची नांगी छोटीशी असते त्यात विष किती 2 किलो मग एखादा थेंब एकदम छोटस विष असतो पण त्या विंचवानं जर या शरीराला स्पर्श केला तर गुदगुल्या होतात ना मग काय होतं वेदना होतात त्रास होतो बरोबर आहे काय होतं त्रास होतो. मग एका विंचवानं जर या शरीराला स्पर्श केला तर एवढ्या वेदना होतात. महाराज म्हणतात अरे आपल्या अंगावरती जे रोम आहेत त्या एका रोमाच्या ठिकाणी 1,000 विंचवानं दंश करावा एवढ्या वेदना मरताना होतात. मी माझं सांगत नाही प्रमाण आहे काय
एक एक रोमाचे ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नयेची काही बैसली नवही द्वारे. महाराज म्हणतात एवढ्या वेदना मरताना होत आहे, म्हणून मरणाची काय आहे भीती आहे. अजून पुढे सांगतो माणूस मरतो कसा, मरूनच दाखवतो तुम्हाला आता ऐका. ज्यावेळी ज्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे, खाली टाकलेलं असतं, शरीर थंडगार पडलेलं असतं, शरीराची हालचाल होत नाही. मग अशा वेळेला खाली पडल्याच्या नंतर त्याच्या समोर जन्मभर केलेल्या कर्माची यादी उभी राहते. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे मी जन्माला आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे होतं आणि मी आल्याच्या नंतर काय करून बसलो. महाराज सांगतात ना, काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, आज घडोघडी चित्ता येतो आठव. आज आठवायला येत अरे मी काय केलं. महाराज एके ठिकाणी म्हणतात पा, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. महाराज म्हणतात त्या वेळेला कळतं काय करायला पाहिजे होतं, पश्चाताप होतो, पण वेळ निघून गेलेली असते. आणि मग त्या शरीराच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय येतात? अश्रू येतात. का अश्रू येतात? कारण त्या वेळेला त्या शरीराला जीव सोडून जात असतो. काय करत असतो? जीव सोडून जात असतो. आपण जन्माला आल्यापासून आपल्या सोबत आहे तो आपला जीव, आणि तो त्यावेळेस सोडून जातो. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात आपल्या सोबत जीव आहे, जीव शरीराची प्रीत दोघे एक रूपे वर्तत, घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढं त्या ठिकाणी एकत्र राहतात. ऐसे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेम प्रीत, काळ येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला. तो काळ येतो आणि जीवाला पाश घालून घेऊन जातो. त्यावेळेला तो देह म्हणत असतो, अरे हे जीवा, अरे जीवा जाऊ नकोस ना रे जीवा, अरे ज्या घरात मी 70 वर्ष राहिलो जीवा, तू गेल्याच्या नंतर मला 7 तास सुद्धा ठेवणार. आणि खरं आहे ते गण आणि गोत्रज करीती विचार आणि काढा काढा म्हणती अशी झाला भूमी भार ठेवत नाही. त्यावेळी तो देह रडतो कारण जीव जात असतो. आणि मग शरीर थंडगार पडलेलं असतं आणि ते सारखं वरती पाहतं. पापणी सुद्धा खाली पडत नाही. का वरती पाहतं? त्या वेळेला त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघांना दिसतात, कीर्तनकार महाराजाला आणि मृदंगाचार्याला. मग कोणाला दिसतात? ज्याच्या करता आले त्याला दिसतात. आणि दुसरे गावातल्या कुत्र्यांना दिसतात. का? कारण पांडवांसोबत कुत्रही गेलं होतं, पण त्याचं पुण्य संपलं आणि स्वर्गाच्या दारापासून पाठीमागे आलं. पण येताना यमदूत कसे दिसतात पाहून आलं. म्हणून यमदूत पाहण्याची दृष्टी कुत्र्यांना आहे. म्हणून आजही म्हातारी माणसं पहा, गावात जर कुत्रे भुंकायला लागले तर म्हणतात नक्की कोणाचा तरी नंबर आहे. पूर्वीचे माणसं म्हणायची पहा. म्हणजे त्यावेळेस त्याला यमदूत दिसतात, पापणी पडत नाही त्याची. आणि त्या यमदूतांना पाहून तो भयभीत झालेला असतो, घाबरलेला असतो. ते कसे दिसतात यमदूत? अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणास बांधून घट्ट फरफरा उडती. बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती, सर्प विंचू कोठे ऊर्ध्व मार्गे उडती. हिंस्र पशु लचके तोडती, कृषी धाड बोचुनी खाती, रक्त बंबाळ ऐशा रीती दया कोणा येईना. दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवानी संपत्ती, पडला यमदूत हाती असहाय्य आणि एकटा. त्यावेळेस कोणी सोडवू शकत नाही. तुका म्हणे तूच सोडवे ना, कोणी सोडवू शकत नाही. ते यमदूत आपल्याला घेऊन जातात आणि घेऊन गेल्याच्या नंतर यमधर्माच्या समोर उभं करतात. कुठं उभं करतात? यमधर्माच्या समोर. आणि मग यमधर्म आपल्याला प्रश्न विचारतो, का रे तुला जन्माला घातलं होतं भगवंताचं भजन करायला, आणि तू खाली गेल्याच्या नंतर महाशिवरात्री दिवशी सुद्धा शुद्धीवर नव्हता. असा तो तू वागला. आणि मग यमधर्म पुसे तया दोषी अशी, आणि कार्य केशवाशी चुकली. का त्याचं भजन केलं नाही? चुकली ती कथा पुराण श्रवण, आणि होते तुम्हा कान डोळे मुख. अरे तुला इंद्रिय दिले होते भगवंताचं भजन करण्याकरता, पण तू भजन केलं नाही ना. मग यमधर्म यमदूतांना आज्ञा देतो, अरे घ्या याला आणि याला एक 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 शिक्षा द्या. आता शिक्षा द्यायची. कोणत्या शिक्षा? तुकोबाराय वर्णन करतात. कोणत्या शिक्षा देतात? पहिली शिक्षा आहे आसीपत्र तारू. तुकोबारायचा अभंग आहे त्यावरती. आसीपत्र तारू म्हणजे काय? टोकदार असे खिळे असतात आणि त्या खिळ्यावरून चालावं लागतं. आरपार पायाच्या खिळे शिरतात. चाळणी होती पायांची. तुम्ही म्हणाल महाराज तिथं उभं राहिलं मग काही बोलायचं का? पायाची चाळणी होते. अहो आम्ही गेलो होतो अंत्यविधीला, आम्हाला पाय काय तसे दिसले नाही, पाय चांगले होते, आणि तुम्ही म्हणता पायाची चाळणी होते. अरे बाबा,
हा देह इथंच ठेवला जातो. तिथं गेल्यानंतर दुसरा देह त्या शिक्षा भोगण्याकरता दिला जातो. जेवढा त्रास या देहाला होतो तेवढाच त्रास त्याही देहाला होतो. फक्त त्या देहाचा शिक्षा भोगेपर्यंत नाश होत नाही. आणि माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही आजारी पडून पहा. आणि आजारी पडल्याच्या नंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा. आणि हॉस्पिटलमध्ये गेले ना, तुमच्या अंगावरती कितीही भारी ड्रेस असू द्या, लाखाचा असू द्या, तरी सुद्धा ते काढून ठेवतात आणि त्यांचा गाऊन घालावा लागतो. बरोबर की नाही? तसं हा कितीही देह चांगला असू दे, हा इथंच ठेवावा लागतो. तिथं गेल्याच्या नंतर दुसरा देह भोगण्याकरता भेटतो. पहिली शिक्षा खेळ्यावरून चालवावं लागतं. आणि ते झाल्याच्या नंतर दुसरी शिक्षा तुकोबाराय म्हणतात खैराचे इंगळ. खैर नावाचं जे लाकूड आहे त्याच्या विस्तवावरून चालवतात. कशावरून? झालं की मग कढई तापायला ठेवतात, त्यामध्ये तेल टाकतात आणि ते तेल उकळलं की आपल्याला उचलतात आणि त्याच्यात टाकतात. निघता ती ज्वाळ तैल पाहिजे. ते झालं की मग तापलेली जमीन आहे, त्या तापलेल्या जमिनीवरती चालवतात. तप्त भूमीवरी चालविती पायी. आणि त्या यमदूतांना कंटाळा आला की समोर एक लाल बुंद झालेला लोखंडाचा खांब असतो, त्याला मिठी मारायला सांगतात. अग्निस्तंभाबा ही कवटाळी ती. तू म्हणाल महाराज काय बोलतो, तू पाहिलं का जाऊन तिथं? अरे मी नाही पाहिलं, मला पाहण्याची गरजही नाही. ज्या अर्थी आमचे संत सांगतात असं आहे, त्या अर्थी तसं आहे. संताची पायी हा माझा तुकोबाराय सांगतात. घरी गेल्यानंतर अभंग पाहून घ्या. अभंगाची सुरुवात आहे, आसी पत्र तारू खैराची इंगळ, निघता ती ज्वाळ तैल पाकी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभाबाही कवटाळीती, मारिती तोडीती जोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. किंवा काकड्यामध्ये पहा ना, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, आणि एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. हे दुःख कुठं आहे? तिथं गेल्याच्या नंतर आहे. अरे एवढं दुःख मृत्यूच आहे, एवढं दुःख मृत्यूच्या नंतरही आहे. म्हणून मृत्यूपासून भीती वाटते. एक जणानं ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं, अरे सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर ती मरणाची भीती आहे. आणि या ठिकाणी या मरणाच्या भीतीतून निवृत्त झालं पाहिजे. अरे कोण या मला मरणाच्या भीतीतून निवृत्त करेल असा विचार करत असताना त्याच्या कानावरती शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची कीर्ती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, आणि कीर्ती मुख त्यांचे नारायण. कळालं, पैठण या क्षेत्रामध्ये शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज राहतात. ते गेल्याच्या नंतर मला नक्कीच याचा उपाय सांगतील. म्हणून तो कारेगाव वरून पैठणला गेला आणि गेल्याच्या नंतर नाथबाबांच्या वाड्यात गेला. नाथबाबांसमोर उभा राहिला आणि नाथबाबांच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. श्री संताची माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत. त्या ठिकाणी नाथबाबांच्या चरणावरती माथा ठेवला. नाथबाबा म्हटले, कुठला बाबा? म्हटलं मी कारेगाववरून आलो. कशा करता आला? म्हणे नाथबाबा मला कळालं. काय? सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर ती मरणाची आहे. आणि या भीतीतून मी निवृत्त झालो पाहिजे. मला काळाची भीती नाही राहिली पाहिजे नाथबाबा. आता याचा उपाय तुम्हाला विचारावा म्हणून आलो. नाथबाबा म्हणतात, असं का? म्हणे हो. मग नाथबाबा सांगा ना मला, माझी भीती कशाने जाईल? नाथबाबा म्हणतात, ऐक, तू भगवान शंकराचं नामस्मरण कर, मग तुझी काळाची भीती जाईल. म्हणे खरंच का हो नाथबाबा? फक्त नामस्मरण केल्यानं भीती जाईल? म्हणे हो. तू फक्त भगवान शंकराचं नामस्मरण कर. तू भगवान शंकराचं नामस्मरण केलं की भगवान शंकर स्वतः निवारी कळी.
वाचे बदता शिव नाम वाचे बदता शिव वाचे बदता शिव नाम वाचे बदता शिव नाम वाचे बदता शिव नाम नाथबाबा म्हणतात भगवान शंकराचं नामस्मरण केलं एका जनार्दनी शिव आणि नामस्मरण जर तू केलं तर भगवान शंकर निवारी कळी काळाचे भेव भेव म्हणजे भीती भय कळी काळाची भीती भगवान शंकर निवारण करतात. आपण कुठे आहे अभंगाच्या 4थ्या चरणातून प्रवेश केलेला आहे. काही माणसं म्हणतील महाराजाला समजून सांगा कीर्तन सप्त्यातलं आहे श्राद्धातलं नाही. काय महाराजांनी मरणाचं सांगायला सुरुवात केली. मी शुद्धीवरती आहे. अभंगात प्रवेश 4थ्या चरणातून केलेला आहे. काय आहे महाराज काही पहिल्या चरणातून कोणी दुसऱ्या चरणातून करतोय. अभंग म्हणजे नाथबाबांचा वाडा आहे. वाडा काय आहे पूर्वीच्या काळी वाडे होते ना आणि वाड्याला एक दरवाजा नसतो मग 4 दिशेला 4 दरवाजे असतात. तसं अभंग म्हणजे नाथबाबाचा वाडा आहे आणि एक एक चरण म्हणजे त्या वाड्याचा एक एक दरवाजा आहे. कोणी पहिल्या दरवाजातून घुसतं तर कोणी 4थ्या दरवाजातून घुसतं. आपण 4थ्या दरवाजातून घुसतो. नाथबाबा म्हणतात भगवान शंकराचं नामस्मरण केलं की कळी काळाची भीती राहणार. तो साधक हुशार होता कारण तो कारेगाव मधला होता. तो म्हटला नाथबाबा हा तुम्ही फक्त मला सांगता का भगवान शंकराचं भजन करायचं. कारण काही फक्त सांगतात उपदेश दुसऱ्याला असतो स्वतः मात्र काही करत. दुसऱ्याला सांगणं सोपं असतं स्वतः करेल म्हणून तर म्हणावं लागतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोलन त्या पद्धतीने केलं पाहिजे नाहीतर काही फक्त बोलत राहतात करत काही नाही. एवढ्या माता माऊल्या या ठिकाणी बसलेल्या आहेत. तुम्हाला प्रामाणिकपणे माझा प्रश्न आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणानं उत्तर द्या. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार आहेत सोन्याचे दागिने आहेत ना. प्रत्येकीच्या गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार आहेत. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने भारी की माझ्या गळ्यातील ही पांडुरंगाची माळ भारी. काय आहे नक्की का पांडुरंगाची माळ भारी. दागिने काढून द्या माळ तुम्हाला. याला म्हणतात बोलता वाटे सोपे. हा बोलणं सोपं असतं करणं काय असतं अवघड असतं. बोलणं सोपं आहे. एका गावामध्ये चातुर्मासामध्ये भागवत कथा चालू होती. काय होती भागवत कथा चातुर्मासात दररोज सुंदर प्रकारे दररोज 3 तास कथा व्हायची. कथा संपली की ते महाराज दररोज एक आवर्जून एक वाक्य सांगायचे. काय चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये वांगी खाऊ नयेत. काय सांगायचे चातुर्मासात वांगी खायची नाही. एक आजी दररोज कथेला जायची सगळी कथा विसरायची आणि तेवढंच वाक्य लक्षात ठेवा. चातुर्मासात वांगी खायची आणि 2-3 दिवसांनी तिच्याच घरी पुंगत आणि तिनं भाजी केली ती वांग्याचीच. सर्व महाराज जेवायला बसले. 7 संगतवाले महाराज बसले. गावातील प्रतिष्ठित 5-10 व्यक्ती जेवायला बसले. सर्व जेवायला बसले. तिने पात्र वाढले आणि भाजी घेऊन आली वांग्याची. सर्वांना भाजी वाढत आहे. महाराजांचं लक्ष गेलं अरे भाजी सर्वांना वाढली मला नाही वाढली. म्हणून राग आला त्या महाराजांना आणि राग आल्याच्या नंतर त्या महाराजांनी आवाज दिला हो मावशी काही कळतं का तुम्हाला. म्हणे काय झालं महाराज. अहो मला भाजी नाही वाढली. मावशी म्हटली महाराज अहो भाजी वांग्याची आहे मला का नाही वाढली. अहो महाराज तुम्ही सांगता ना चातुर्मासात वांगी खाऊ म्हणून तुम्हाला नाही वाढली. महाराज म्हटलं अरे आपणच सांगितलं होतं पण आता त्या महाराज वांग्याकडे पाहायचं. अहो त्या ठिकाणी भरीव वांग केलेलं एका वांग्याच्या 4-4 फाका त्यामध्ये मसाला भरलेला तेलामध्ये लपतपीत केलेला असं सुंदर दिसायचं. तोंडाला पाणी येऊ देऊ नका आज एकादशी आहे. सुंदर असं वांग केलेलं महाराजांनी ते वांग पाहिलं आणि महाराजाला इच्छा झाली काय खायची. आता मीच सांगितलं वांगी खायची नाही मी मागू तरी कशी. पण आता महाराजच होते युक्ती केली. काय मावशीला म्हटले मावशी काय अहो मी वांगी खाऊ नये सांगितलं होतं. वांग्यातला रसा चालतो
हा ना या घेऊन. आता बिचारी मावशी आली वांग्याचा पातीला घेऊन. त्या ठिकाणी पळी घेतली पण पळीत काय रसा येईना. का? कारण भरलेल्या वांग्यात रसा कमी असतो. त्या पळीत काय येईना. मग काय करायचं म्हणे अहो पातीला वाकडं करा ताटात. त्या मावशीनं पातेलं उचललं आणि वाकडं केलं. पण ते वांगे असे बिलंदर होते की ताटात उडी खायला. मग मावशीनं काय केलं पळी घेतली आणि आडवी लावली. कशा करता? वांगे पडू नये म्हणून. त्या महाराजानं पळी पाहिली आणि पुन्हा रागावला. ओ मावशी, कथेत दररोज ऐकलं चातुर्मासात वांगे खायचे नाही हे ऐकलं आणि तो प्रसंग नाही ऐकला का? कोणता? आड आला म्हणून फोडी बळीने आंधळा शुक्र केला असं कोणाच्या आड येऊ नये. पळी कशाला आडवी घातली? काढा बाजूला. तिनं पळी बाजूला काढली आणि वांग्यांनी ताटात उडी आणि महाराजांनी वांगी खाल्ली. मला सांगा महाराज दुसऱ्याला सांगतात चातुर्मासात वांगी खायची नाही आणि स्वतः खाल्ल्याशिवाय राहत. मग नाथ बाबा तुम्ही आम्हाला सांगता का भगवान शंकराचं नामस्मरण करा? का तुम्ही पण करता? नाथ बाबा म्हणतात मी फक्त सांगत नाही गड्या. मग त्या भोळ्या असणाऱ्या शिवशंकराची, भोळ्या सांब सदाशिवाचे, चक्रवर्ती असणाऱ्या महादेवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. अभंगाचं पहिलं चरण शिव भोळा शिव भोळा आता आलो आपण पहिल्या चरणात. प्रवास अभंगानुसारच चालू आहे. फक्त दरवाजे बदलत चालू आहे. काय असतं अभंग तेच असतात पण त्याचा अर्थ लावताना जो तो ज्या त्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार अर्थ लावत असतो. का? कारण अर्थ काढायला जो तो काय आहे स्वतंत्र आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अर्थ काढत असतो. मग अर्थ काढायला स्वातंत्र्य असलं मग कसाही अर्थ नसतो काढायचा. अभंगाचा अर्थ काढणं संताला जसा अपेक्षित आहे तसा आपल्याकडून नाही निघणार पण त्या दिशेनं वाटचाल करून तरी नक्की काढला पाहिजे. मग स्वातंत्र्य मग कसाही अर्थ काढू नये. हो आता काय झालं विष्णू महाराज पूर्वीच्या काळी बाया सुगरण होत्या. आता तो सुगरणपणा कमी झाला. का? याचं कारण आहे का? कारण आहे का? त्या पूर्वीच्या बाया आईकडून स्वयंपाक शिकून येत होत्या आणि आताच्या पुस्तकात पाहून स्वयंपाक करतात. त्याच्यामुळे तो सुगरणपणा काय झाला? कमी झाला. पण याचा फायदा आहे माऊली महाराज. काय? त्यांचा नवनवीन प्रयोग चालू असल्यामुळे एकच भाजी रोज रोज खावी लागत नाही. वेगवेगळे त्यांचा नवीन प्रयोग चालू असतो त्यामुळे दररोज वेगवेगळं काहीतरी खायला मिळतं.
सकाळची वेळ, सासू उठली, आपलं स्नान केलं, कर्म आटोपला आणि भगवंताची पूजा करायला गेले. पूजा करायच्या गेल्याच्या नंतर सर्व पूजा झाली. आता पूजा संपली, आता देवाची आरती करायची. पंचारती घेतली, कापूर लावला, कापूर पेटवला, उजव्या हातामध्ये आरती घेतली आणि डाव्या हातामध्ये घंटी घ्यायची. देव घरात पाहिलं तर घंटीच नाही. घंटी कुठे गेली असेल म्हणून तिनं सुनेला आवाज दिला, सुनबाई. म्हणे काय काय आत्या? अगं मंदिरातली घंटा कुठे आहे? सापडत नाही मला. ती म्हटली थांबा मी घेऊन येते. सून पळत पळत गेली आणि रात्री फ्रीज मध्ये ठेवलेली घंटा घेऊन आली आणि सासूच्या हातात दिली. आता सासूच्या उजव्या हातात आरती पेटवलेली आहे, म्हणजे आरती कशी आहे, गरम आहे. आणि थंडगार घंटा डाव्या हातात दिल्याबरोबर तिच्या हातातून सटकली. हे सुनबाई, तुला घंटा आणायला सांगितलं होतं, बर्फ नाही. अहो म्हटली घंटाच आहे ना. मग एवढी थंड कशी? अहो ते मी रात्री फ्रीज मध्ये ठेवली होती. म्हणे घंटा फ्रीज मध्ये का बरं? अहो काही नाही सासूबाई, मी रात्री पनीरची भाजी करत होते की नाही, ते पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं, अद्रक और लहसुन की पेस्ट करे और 1 घंटा फ्रीज में. आता तिला ती पेस्ट ठेवायला सांगितली होती का घंटाच ठेवायला सांगितलं होतं? अर्थ काढायला स्वातंत्र्य असलं तरी कसा अर्थ काढायचा आहे? एक काय झालं, दुपारची वेळ, काम आटोपलं, भरपूर जेवण केलं, पोटभर जेवण केलं आणि बँकेत काम म्हणून एक जण शिरूरला गेला. शिरूरला बँक मध्ये गेला, पाहिलं तर भली गर्दी. लाडक्या बहिणींचा हप्ता आला होता. बँकेत भली गर्दी, कधी माझा नंबर लागणार म्हणून बाकड्यावर जाऊन बसला. बसल्याबरोबर बसल्या बँकेत लावलेले बोर्ड वाचायला सुरुवात केली. बोर्ड वाचले आणि तसाच त्या बाकड्यावरती झोपला. आता जेवण फुल झालेलं असल्यामुळे झोप त्याला चांगली लागली. संध्याकाळ झाली. ज्यांना पैसे टाकायचे होते त्यांना टाकले, निघून गेले. ज्यांना काढायचे होते त्यांनी काढले, निघून गेले. सर्वजण गेले. संध्याकाळची वेळ झाली, बँक बंद होण्याची वेळ. सर्व कर्मचारी निघून गेले. दरवाजा लावला, सिक्युरिटी गार्डनं कुलूप लावलं आणि हा आतमध्ये झोपलेला तसाच. दुसरा दिवस उजाडला. सिक्युरिटी गार्ड आला. सकाळी त्यानं दरवाजा उघडला आणि सफाई कामगारांना साफसफाई करण्याकरता आतमध्ये पाठवलं. आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर हा बाकड्यावर झोपलेला. ते सफाई करणारे कामगार म्हटले, अरे आता आमच्या देखत दरवाजा उघडला आणि हा आत कसा काय? आवाज दिला सिक्युरिटी गार्डला. तो आतमध्ये आला. म्हटलं अहो तुम्ही दरवाजा कधी उघडला? म्हणे आताच उघडला, तुम्हीच पहिल्यांदा आले. अहो मग हा बाकड्यावर झोपलेला कसा? सिक्युरिटी गार्डनं पाहिलं, अरे हा बाकड्यावर झोपलेला. काल मी माझ्या हाताने संध्याकाळी कुलूप लावलं, आज सकाळी मी माझ्या हाताने कुलूप उघडलं. ज्या अर्थी आत हा झोपलेला आहे म्हणजे हा कधीपासून झोपलेला आहे? कालपासून झोपलेला आहे. राग आला सिक्युरिटी गार्डला. हातामध्ये काठी होती, गर 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 फिरवली आणि शेजारी असणाऱ्या रिकाम्या बाकड्यावरती अशीच आपटली. आवाज झाल्याबरोबर तो ताडकन उठून बसला. काय झालं? सिक्युरिटी गार्ड तापला. अरे कळत नाही का, झोपायची जागा आहे का ही? अरे बँक आहे बँक. तो उठला, डोळे चोळत म्हटला तू कोण? अरे मी सिक्युरिटी गार्ड. म्हटलं कधीपासून काम करतो? अरे 10 वर्ष झालं इथंच आहे. मग म्हणे 10 वर्ष झाले काम करतो, कधी कधी बँकेतले बोर्ड पण वाचत जा. तो म्हटला अरे मीच लावलेत. नाही म्हटलं तू लावले असतील पण बोर्ड वाच ना काय आहे. म्हणे काय? म्हणे तो समोरचा बोर्ड पहा, वाच बरं काय आहे त्या बोर्ड वरती. सिक्युरिटी गार्डने त्या बोर्ड कडे पाहिलं तर त्या बोर्ड वरती असं लिहिलेलं होतं, यहा सोने पे लोन मिलता है. काहींना आता कळन, काहींना उद्या कळन. सोने पे म्हणजे सोन्यांवर, दागिन्यांवरती का झोपल्यावर? हा म्हटलं मी आता रात्रभर झोपलो, मला लोन द्या. अरे अर्थ काढायला स्वतंत्र असलं म्हणजे कसाही अर्थ काढून. अजून एक सांगतोच. काय आहे महाराज, लोणच्याची बरणी माहिती आहे ना? लोणच्याची बरणी जर जास्त दिवस वापरली नाही तर तिला काय होतं? बुरशी चढते. म्हणून थोड्या दिवसांना लोणच्याची बरणी काय करावी लागते? हलवावी लागते. तसं कीर्तनात थोड्या वेळाने माणसं हलवावी लागते, मग बुरशी चढत नाही. एकदा काय झालं, शहरात राहणारी सून काही काम निघालं म्हणून गावाकडे आली. गावाकडे आल्याच्या नंतर पाहुणे मंडळी आले. सासून स्वयंपाक केला. दुपारची वेळ आहे, स्वयंपाक केला, ताट करायचं. पण सासूच्या लक्षात आलं, अरे सगळा स्वयंपाक झाला पण ताटामध्ये पापड भाजायचे राहिले. काय राहिले?
पापड भाजायचे राहिलं. तिनं सुनाला आवाज दिला, सुनबाई. म्हणे काय? त्या डब्यातले पापड घे आणि बाहेर जाऊन भाजीत बस. सासूचं काही चुकलं का? नाही. सुना ही हुशार होती, तिने डबा घेतला, पापड घेऊन बाहेर गेली. गेल्याच्या नंतर सासून तोपर्यंत भाजी वाढली, चपाती वाढली, काय असेल ते पदार्थ वाढले. 15 मिनिटं झाले, सून काही येईना. 20 मिनिटं झाले, सून काही येईना. 25 मिनिटं झाले, सून काही येईना. सून का येईना म्हणून सासू बाहेर गेली. चुलीपाशी पाहिलं तर सून चुलीपाशी नाही. अरे सुनबाई कुठे गेली? तर सासू बाहेर आली आणि घराच्या बाहेर मेथीच्या भाजीचा वाफा होता. त्याच्यात पाहिलं तर सून हातात पापड घेऊन भाजीच्या वाफ्यात. तिला म्हटलं, सुनबाई इथं का बसली? ती म्हटले, सासूबाई तुम्हीच सांगितलं ना पापड घ्या आणि भाजीत. आता भाजीत बस म्हणजे विस्तवावर भाज का भाजीच्या वाफ्यात जाऊन बस? अरे शब्द जरी एक असले तरी अर्थ काय असतात? भिन्न भिन्न असतात. झाले ना हसून मोकळे? आता ऐका. तसं अर्थ आपापल्या बुद्धीनुसार अभंगाचा जो तो लावत असतो. मी याच्या करता सांगत होतो, नाद बाबा म्हणतात, मी नुसतं तुम्हाला सांगत नाही, मग मी सुद्धा त्या भगवान शंकराचं नामस्मरण करतो. तो भगवान शंकर कसा आहे? तर भगवान शंकर त्याचा स्वभाव सांगितला भोळा. शिव भोळा, भोळा येतो. पण पहिला प्रश्न या ठिकाणी जाणकार व्यक्तीला पहिला प्रश्न निर्माण होतो, काय? कारण वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाचा भक्त परिवार आहे आणि पांडुरंगाचे भक्त भगवान शंकराचं नामस्मरण करा असं का म्हणतात? हा प्रश्न याच्याकरता उपस्थित केला. आज सोमवार आणि एकादशी एकत्र म्हणून सांगतो. कारण संतांचं म्हणणं आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा एक गावी आम्ही विठोबाचे नाम. आम्ही भगवान पांडुरंगाचं भजन करतो, मग भगवान शंकराचं नाम उल्लेख कसा? हो. पण आमचे संत भगवान शंकरात आणि भगवान पांडुरंगात भेद करत. मी प्रमाण बोलून गेलो मगाशी, हरिहरा भेद नाही. दोघांमध्ये भेद अजिबात भेद मानले नाही. दोघही एकच आहेत. किती एक आहेत? एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या. साखर आणि गोडी जसं वेगळं नाही, तसं हरी आणि हर दोघं वेगळे, दोघंही एकच आहे. दोघांमध्ये फरक नाही. म्हणून आम्ही संत वाङ्मय जर पाहिलं तर साधू संतांनी भगवान जगदंबेचंही वर्णन केलेलं आहे. भगवती जगदंबेचं वर्णन आहे, भगवान गणपतीचं वर्णन आहे, भगवान खंडोबारायाचं वर्णन आहे, सगळ्या देवांचं वर्णन आहे. मग बाकीच्यांचं वर्णन कसं? एक तर संत पांडुरंगाशी एकनिष्ठ नसावेत, किंवा मग संत सगळ्यांचे भक्त असावे. याच्यापैकी एक काहीतरी असेल. कारण वर्णनही करतात आणि पुन्हा म्हणतात एक धरीला चित्ती. हे कसं? हे पटत नाही. याचं उत्तर अतिशय सोपं आहे. ऐका किती सोपं आहे. अरे संत जर भगवान शंकराच्या मंदिरात जरी आले तरी त्या शिवलिंगात पांडुरंगाला पाहतात, आणि आमचे संत पंढरपूरला गेले तरी पांडुरंगात भगवान शंकराला पाहतात. वेगळं पाहत नाही. तुम्हाला प्रमाणानं पटवून देईल मी. हो, गणपती बाप्पाचं वर्णन नक्की केले. तो हा गणराज गणपती आधी मन घे हाती, किंवा ओंकार प्रधान रूप गणेशाचे वर्णन आहे. पण तुका म्हणे शोधोनी पाहे आणि विठ्ठल गणपती दुजा नोहे असं सांगितलं त्या ठिकाणी. अरे खंडोबारायाचं वर्णन केलं मल्हारीची वारी, पण तुका म्हणे एकेची ठाई आणि विठू खंडू दुजा नाही असंही वर्णन सांगितलं. अरे जगदंबेचं वर्णन केलं अनादि निर्गुण प्रगटली भवानी, नक्की वर्णन केलं जगदंबेचं. पण वर्णन करत असताना आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, आणि एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी. म्हणजे भगवान पांडुरंगातही देवीला पाहतात आणि देवीमध्ये भगवान आणि हरामध्ये भेद करत नाही. अरे उलट आमचे साधू संत सांगतात दोघं एकच आहे म्हणून भजन करा. वाद करत बसू नका, उलट दोघांचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा. भेद
उलट दोघांचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा. दोघांमध्ये भेद करू नका. याच्याकरता दृष्टांत दिला आमच्या नामदेवरायांनी. किती दोघं एक आहेत? नामदेवरायांनी अति टोकाचा दृष्टांत दिला. त्याच्या पुढे दृष्टांत नाही. माझा प्रामाणिकपणे प्रश्न आहे तुम्हाला, ज्या माणसानं विष प्राशन केलेलं आहे, ज्यानं विष घेतलेलं आहे, त्याच्या त्वचेचा कलर कसा व्हायला पाहिजे? मी बोलतोय ते कळतंय ना? खाली बसू मी. ज्यानं विष प्राशन केलेलं आहे त्याच्या त्वचेचा कलर कसा व्हायला पाहिजे? निळा किंवा काळा. बरोबर आहे, निळा किंवा काळा. भगवान शंकराने विष प्राशन केलं, पण भगवान शंकर काळे नाहीत. मग भगवान शंकर गोरे आहेत. किती गोरे? कापरा इतके गोरे आहेत, म्हणून त्यांना कर्पूर गौरम म्हटल्या जातं. किती गोरे आहेत? कापरा इतके गोरे. फक्त त्यांचा कंठ निळा आहे म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. पण ऐका, भगवान शंकरानं विष प्राशन केलं तर भगवान विष्णू निळे झाले, आणि भगवान विष्णूनं अमृत प्राशन केलं तर भगवान शंकर पांढरे झाले. एवढ्या दोघांचं एकत्रीकरण आहे. तू म्हणाल असं कुठं असतं का? पुरावा आहे नामदेवरायांचा पुरावा. नामदेवराय म्हणतात, पाहे पा तिथीचा दृष्टांत, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, नारायणे सेविले अमृत आणि झाला श्वेत महादेव. आणि याच्या उलट शंभूने गिळले हळाहळा आणि म्हणून विष्णू झाला निळा. आता कळालं ना दोघं कसे आहेत? एक आहेत. म्हणून भगवान विष्णूचं नामस्मरण केलं काय आणि भगवान शंकराचं नामस्मरण केलं काय. पण या अभंगात नाथ बाबा भगवान शंकराचं नामस्मरण करायला सांगतात. मग भगवान शंकर कसे आहेत तर त्यांचा स्वभाव सांगितला, भोळा. कसे आहेत? भोळे. भोळे. प्रत्येक संत नाथबाबा म्हणतात शिव भोळा, किंवा नाथबाबांचा अजून एक अभंग आहे, त्रिभुवनी उदार आणि भोळा राजा शिवशंकर. भोळे. नामदेवराई म्हणतात कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भोळा आणि स्वामी माझा हा गोवळा. भगवंत कसे आहेत? भोळे आहेत. किती भोळे? भोळं कशाला म्हणतात? भोळ्याच्या काही व्याख्या आहेत. कशाला म्हणतात भोळं? भोळा त्याला म्हणतात ज्याला सगळे फसवतात आणि तो कोणालाच फसवत नाही. कशाला म्हणतात भोळा? ज्याला सगळे फसवतात पण तो मात्र कोणाला फसवत. मग भगवान शंकर भोळे. फसवलं ना कोणी? भस्मासुरानं. भस्मासुरानं फसवलं की नाही? फसवून वर घेतला म्हणून ते भोळे आहेत. अजून भोळ्याची दुसरी व्याख्या काय आहे? ज्याला थोडं जरी दिलं तरी खुश होतो, त्याला काय म्हणतात? भोळा. कीर्तनकारातही हा प्रकार आहे. थोडं जरी दिलं तरी खुश होतो, त्याला भोळा म्हणतात. तसं या बाबाला काही लागत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही फक्त एक पसा पाणी आणि एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे. फक्त एक पाणी, पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान, त्याच्यावरती खुश होणारी देवता आहे. म्हणून भगवान शंकराचं एक नाव आहे आशुतोष, म्हणजे थोड्या पूजेवरती संतुष्ट होणारा देव आहे म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. म्हणून भोळा आहे. अजून किती भोळा आहे ऐका. स्वतःची बायको दान दिली एक जणाला. रावण कैलास पर्वतावरती आला आणि रावणानं धाड 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 मृदंग वाजवायला चालू केलं. मृदंग वाजवला. भगवान शंकर इतके खुश झाले, म्हटले काय पाहिजे रे तुला? म्हणे मला या जगातली सर्वात सुंदर स्त्री पाहिजे. भगवान शंकर म्हटले जगात पार्वती इतकी सुंदर कोणीच नाही. मग म्हणे तीच पाहिजे. म्हणे जा घेऊ. याला म्हणतात भोळा. एवढे भोळे आहेत भगवान शंकर. अजून किती भोळे आहेत ऐका. एकदा काय झालं, पार्वती माता वैकुंठाला गेली. कोणाकडं? लक्ष्मीबाईकडं. कशाला गेली म्हणे? अहो तुमच्याकडे संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो ना, वाण देण्याचा, तसाच लक्ष्मी मातेने आयोजित केला होता. म्हणून पार्वतीबाई लक्ष्मीबाईच्या घरी गेली. कुठं? वैकुंठाला. गेल्याच्या नंतर वैकुंठाचं सौंदर्य पाहिलं आणि पार्वती माता कैलासाला आल्यानंतर भांडे आपटायला सुरुवात. भगवान शंकराच्या लक्षात आलं अरे काहीतरी बिघडलं गड्या. कारण पार्वतीचं मन भगवान शंकराला लगेच कळत. भगवान शंकराच्या लक्षात आलं काय झालं असेल बरं. गेले विचारलं काय झालं पार्वती? म्हणे अहो काय त्या वैकुंठाचं वैभव आहे, काय त्या लक्ष्मीबाईच्या घरी काय. आणि लक्ष्मी असल्यावर काय कमतरता? लक्ष्मी शिवाय आहे का काही कमतरता? अजिबात काही नाही. एकदा लक्ष्मी भगवान विष्णूला म्हटली देवा अहो तुमच्यापेक्षा किंमत जास्त मला आहे. कोण म्हणली? कोणाला म्हणली? विष्णूला. कोण म्हणली? लक्ष्मी म्हणत असते तुम्हाला. बघ लक्ष्मी म्हटली अहो तुमच्यापेक्षा ही किंमत मला जास्त आहे. भगवान विष्णू म्हटले कसं? सिद्ध करून दाखव. खालून एक प्रेत यात्रा चालली होती.
लक्ष्मी मातेनं त्या प्रेत यात्रेवरती पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. काय केलं? आता मला सांगा, अंत्ययात्रेवरती जर पैशाचा पाऊस पडत असेल तर त्या प्रेताकडे लक्ष जाईल? तिथलं सोडा, आता याच मंडपात जर पैशाचा पाऊस पडायला लागला, तुम्ही कीर्तन ऐकाल? तुम्ही कीर्तन ऐकाल याचं काय मीच करील का नाही याचा भाव? मी तुमच्यापेक्षा वेगळा थोडाच आहे. सर्वजण पैसे गोळा करायला गेले. लक्ष्मी माता म्हटली, बघा देवा, आहे का नाही मला किंमत? विष्णू भगवान म्हटले, खरंय लक्ष्मी, पण सगळे उठले ग, पण एक जण नाही ना गेला पैसे गोळा करायला. म्हणे कोण? जो मरून पडलाय तो. अहो म्हणे तो कसा जाईन? त्याच्यात जीव नाही, त्याच्यात प्राण नाही, अहो त्याच्यात रामन शिल्लक नाही. मग म्हटले, सांगू का? कळलं, जोपर्यंत त्याच्यात मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. पण शेवटी लक्ष्मी मातेचं वैभव आहे. लक्ष्मी मातेचं वैभव आहे. ते वैभव पार्वती मातेनं पाहिलं आणि भगवान शंकराला म्हटले, अहो काय वैभव आहे त्या वैकुंठाचं. आणि त्या लक्ष्मीबाईचा पती तो काय आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. काय स्वरूप आहे त्या भगवंताचं? रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, सावळे सुकुमार. कसा तो भगवंत आहे? एवढा तो सुंदर असणारा लक्ष्मीचा पती. नाहीतर तुम्ही पहा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. अहो कुठे तो लक्ष्मीचा पती? त्याच्या कपाळावरती कस्तुरी चंदनाचा तिलक आहे आणि तुमच्या कपाळावरती चिता भस्म आहे. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचं रत्न आहे, तुमच्या कंठामध्ये हालाहाल भरलेलं विष आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये मुंडकेंच्या माळी आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, तुमच्या गळ्यात वासुकी नावाचा साप आहे. त्यानं भरजरी पितांबर घातलेला आहे आणि तुम्ही वाघाचं कातड गुंडाळलेलं आहे. अहो काय तुमचं वय? पहा तो किती वैभवात राहतो. नाहीतर तुम्ही स्मशानामध्ये राहतात. आपल्याला सुद्धा तसं वैभव पाहिजे, आपल्याला सुद्धा तसं राहता आलं पाहिजे. आता शेवटी स्त्री हट्ट आहे. बायको पुढं माणूस असो, देव असो, नाहीतर महादेव असो, बायकोचं शाबास तुम्ही कबूल केल्याबद्दल. बायकोचं ऐकावंच लागतं मला. मग महादेवाला सुद्धा ऐकावं लागलं. आणि मग महादेवानं कुबेराला बोलावलं आणि कुबेराला सांगितलं, कुबेरा मला एक सुंदर असं नगर तयार करून दे. आणि कुबेरानं चारही बाजूला समुद्र असणार एक नगर तयार केलं की ज्या नगरामध्ये 5 लाख घरं दगडाची होती, 7 लाख घरं विटांची होती, 1 कोटी घरं काश्याची होती, 1 कोटी घरं तांब्याची होती आणि 7 कोटी घरं सोन्याची होती. असं नगर तयार केलं. 5 लक्ष घरं पाषाणाची जेथ, 7 लक्ष तेथ विटबंदी, कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. असं नगर कुबेरानं तयार केलं. आणि भगवान शंकराला सांगितलं, भगवंता नगर तयार आहे, या राहायला. भगवंत पार्वती जवळ गेले, म्हटले पार्वती चला आपलं नगर तयार आहे. पण पार्वती म्हटली आता नवीन घर आहे, वास्तुशांती घातल्याशिवाय राहायला जायचं. मग वास्तुशांती घालायची. मग आता वास्तुशांती करता विद्वान ब्राह्मण पाहिजे. मग विद्वान ब्राह्मण कोण आहे? म्हणे रावण. रावण इतका विद्वान कोण आहे? रावण विद्वान होता बरं, ब्रह्मवेत्ता होता. रावणानं लिहिलेलं जर शिवतांडव स्तोत्र आपण पाहिलं, भल्या भल्याचे मेंदू शांत होते, असं रावणानं कठीण लिहिलेलं आहे. हो, रावणाची भाषा आहे ती. हो, जटाटवी गल जल प्रवाह पाविलस्थले कलेवलंब्य लंबिता
मन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिव जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्ब निर्जर विलोलवेचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् 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 ज्वलल्ललाट पट्टभावक किशोर चन्द्रशेखरे रते प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुर स्फुरद्दिगन्त सन्तते प्रमोदमान मानस कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मेतु रावणानं लिहिलेलं आहे. एवढा विद्वान होता रावण. त्या रावणाला बोलावलं पूजा करण्याकरिता. रावणानं सुंदर पूजा केली. भगवान शंकरानं ती पूजा पाहिली आणि म्हणे रावणा प्रसन्न आहे आज मी तुझ्यावर. इतकी गोड पूजा केलीस रे, माग तुला काय पाहिजे, तुझे मागशील ते मी तुला देणार आहे, माग. रावण म्हटला मागेल ते द्याल. म्हणे हो, मग ज्या नगरीच्या वास्तुशांतीला आलो ते नगरच मला पाहिजे. भगवान शंकर पार्वती मातेकडे गेले, म्हटले चलो कैलास. म्हणे नगर म्हणे दिलं रावणाला. अशी लंका रावणाची झाली. लंका रावणाची नाही, ती भगवान शंकरा करता कुबेरानं बनवली, पण तो चुकून 7/12 रावणाच्या नावावर झाला. लंका ही रावणाची. म्हणजे आपली बायको दिली, आपलं सोन्याचं नगर दिलं. एवढे भोळे आहेत महादेव. म्हणून त्यांचा स्वभाव सांगितला भोळा. त्यांचा अधिकार किती, तर चक्रवर्ती. चक्रवर्ती कोणाला म्हणतात, राजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. मग देवांचेही जे देव ते कोण आहेत, महादेव. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. मग त्या महादेवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. एकंदरीत अंतःकरणाचे 4 भाग पडतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 4 भाग आहेत. ज्यावेळी विचार चालू असतो, संकल्प विकल्प असतो, त्याला मन म्हणतात. निश्चय झाला त्याला बुद्धी म्हणतात. अभिमान आला त्याला अहंकार म्हणतात. आणि चिंतन चालू असतो त्याला चित्त म्हणतात. आणि परमार्थात गरज कशाची असेल तर ती चित्ताची आहे. अहो प्रपंच करायचा असेल तर वित्त, शरीर चांगलं टिकायचं असेल तर पित्त, आणि परमार्थ चांगला करायचा असेल तर चित्त. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, मग येऊनी गोपाळ. परमार्थामध्ये गरज चित्ताची आहे ना. म्हणजे मी त्याचे पाय चित्तात धारण केले, म्हणजे मी माझ्या अंतःकरणात रात्रंदिवस त्यांचं चिंतन करत आहे. म्हणून मी त्यांचं चिंतन करत आहे. म्हणून महाराज मंडळींना आणि ज्यांचा ज्यांचा अभंग पाठ आहे, प्रत्येकाला एक विनंती आहे. अभंग म्हणत असताना त्याचे पाय माझे चित्ती नका म्हणत जाऊ, त्यांचे पाय माझे चित्ती म्हणत जा. का आपला अधिकार नाही त्यांना आरतुर बोलण्याचा. संतांचा अधिकार असेल ते बोलले असतील, पण आपण तसं म्हणू नये. आपण त्यांचे पाय माझे चित्ती असं म्हटलं पाहिजे. मग मी त्यांचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. मी रात्रंदिवस त्यांचं भजन करतो. म्हणजे त्यांचं भजन केल्यानं काय होतं, नादबाबा म्हणतात भगवान शंकराचं नाम जर आपल्या मुखानं म्हटलं तर त्याला षडविकार बाधा करत नाही. अभंगाचं 2रं चरण. बाधा करत नाही. तया न बाधी क्रोध का. काम आणि क्रोध हे विकार बाधा करत. तर षड विकार आहेत, पण प्रामुख्यानं 2 जणांचा विचार. कारण हे दोघं सर्वात कठीण आहेत. महाराज एके ठिकाणी म्हणतात, कामाजी कोतवाले येणे नागविले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी, जमदाग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. एवढे बलशाली विकार आहेत. नाथबाबा म्हणतात भगवान शंकराचं नामस्मरण केलं की तया न बाधी क्रोध का. हे विकार त्याला बाधा करत नाही. मग भगवान शंकराचं नामस्मरण मुखानं करायला काय अडचण आहे. 2 जणांचा विचार. कारण हे दोघं सर्वात कठीण आहेत. महाराज एके ठिकाणी म्हणतात, कामाजी कोतवाले येणे नागविले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी, जमदाग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. एवढे बलशाली विकार आहेत. नाथबाबा म्हणतात भगवान शंकराचं नामस्मरण केलं की तया न बाधी क्रोध का. हे विकार त्याला बाधा करत नाही. मग भगवान शंकराचं नामस्मरण मुखानं करायला काय अडचण आहे.
एक सोपा उपाय सांगतो, एक 5-10 मिनिट एक सोपा उपाय सांगतो. आपण भगवान शंकराचं नामस्मरण कर, आपल्याकडून घडत नाही ना, तर ऐका. आपल्या मुलांची नावं ठेवत असताना देवाच्या नावानं ठेवा, की निदान त्यांना हाका मारण्याच्या निमित्तानं तरी आपल्या मुखातून काय येईल, नामस्मरण येईल. अरे प्रसिद्ध उदाहरण आहे भागवतामध्ये आजामेळाचं. पापी होता आजामेळ, पण साधूच्या सांगण्यावरून म्हणा किंवा पत्नीच्या आग्रहास्तव म्हणा, आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. सारखा नारायणा 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 करत राहिला. परिणाम त्याचं पाप जळून गेलं आणि त्याला वैकुंठाला न्यायला भगवंताचं विमान. नामस्मरे आजामेळ महापातकी चांडाळ, नामे झाला सोज्वळ आपण सहित निवाला. काय केलं त्याने, तप नाही केलं, मग आपल्या मुलाचं नाव देवाच्या नावावरून ठेवलं. म्हणून अशी नावं ठेवलं. आपलं शास्त्र असं सांगतं, मुलाचं नाव ठेवत असताना देवाचं, संताचं किंवा शूरवीराचं नाव ठेवावं, आणि मुलीचं नाव ठेवत असताना देवीचं, महिला संतांचं, रणरागिण्यांचं किंवा तीर्थाच्या नावानं ठेवावं. आपली ही परंपरा आहे. नाहीतर पहा ना, एखाद्या लहान मुलगी आहे, तिचं नाव जिजाऊ आहे, कसं वाटतं, चांगलं वाटतं. तरुण आहे, जिजाऊ, कसं वाटतं, चांगलं वाटतं. म्हातारी झाली, जिजामावशी, कसं वाटतं, चांगलं वाटतं. आता मला सांगा, एखाद्या मुलीचं नाव आहे ऐश्वर्या, लहानपणी ऐश्वर्या, तरुणपणी ऐश्वर्या, आणि म्हातारी झाल्यावर ऐश्वर्या आजी म्हणजे बोलायला सुद्धा बरं वाटत. याच्या उलट देवाच्या नावानं ठेवली पाहिजे. अरे किती ताकद आहे नामाची, ऐका. 750 वर्ष झाले माऊलीला समाधी घेऊन, पण आजही ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यांना लोक ज्ञानेश्वर म्हणत नाही, मग आदरानं म्हणतात माऊली. मानवता, उदारता, ली म्हणजे लीनता, ते नाव आहे माऊली. असं नाव ठेवा. हो, छत्रपती शिवाजी राजांचं नाव ठेवलं जिजामातेनं शिवाजी. 3 अक्षरी शब्द आहे. शिकणे, वागणे, जिंकणे, ते नाव म्हणजे शिवाजी. शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा, ते नाव आहे शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय राजा, वा म्हणजे वाणी तेज असणारा राजा, आणि जी म्हणजे जिजाऊचे पुत्र असणारे राजे, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे शिवाजी शब्द उलटा करा, शब्द तयार होतो जीवाशी. अरे आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ज्यानं जीवाचं रान केलं, जो या जीवाशी लढला, ते नाव आहे शिवाजी. असं नाव ठेवलं पाहिजे. नाहीतर आजकाल काही नावं ठेवतात. नाव कसं असावं, छत्रपती शंभूराजांसारखं नाव असावं, आणि नावाप्रमाणे वागावं. नावाप्रमाणे वागावं. आमच्या गावात एक जण, मी गावात निघालो दर्शनाला, वेशीपाशी एक जण आडवा आला, फाडून टाकलं. म्हटलं असं का बोलतो, म्हटलं माझं नाव संभाजी. शंभूराजांनी वाघ फाडला, मी सुद्धा. अरे म्हटलं तुझी पुडी खातो ती तुला हाताने फाटत नाही, ती सुद्धा तोंडात घालून फाडावी लागते, आणि वाघ फाडून टाकेन. अरे ते नाव होत धर्मवीर शंभूराजांचं. कसे होते शंभूराजे, हडपेर ज्याचं धनकट पोलादी काम मनगट, भरधार बोटडे मांड पिळदार शोभती दंड, भरधार छातीचा बांधा असा होता, भरधार छातीचा गडी, 12 हात उडी मारतो खडी, सिंहाचा जबडा धरून फाडी. असे होते आमचे शंभूराजे. देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था. धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलं, जेने धर्म जितविलाची बळी. धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलं. अरे माझ्या राजांचं हाल हाल केलं त्या औरंग्यानं. अरे नख उपसली, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. अंगावरती जखमा झाल्या होत्या, त्यावर मीठ जोडलं. माझ्या राजानं धर्म नाही सोडला. माझ्या राजांच्या डोळ्यात तापलेल्या सळया घातल्या. माझ्या राजानं धर्म नाही सोडला. माझ्या राजांची जीभ कापली. माझ्या राजानं धर्म नाही सोडला. माझ्या राजांचे तुकडे तुकडे केले, पण माझ्या राजानं धर्म सोडला नाही. अरे त्या काळी जर माझ्या धर्मवीर शंभूराजांना धर्म सोडला असता, आज आपण मंदिरात कीर्तन करू शकलो नसतो राजा. अरे आज आपण कीर्तन करतो, हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर शंभूराजांचे. आम्हाला परवानगी घ्यावी लागली असती, हम संकीर्तन करना चाहते, इजाजत मिलेगी. अरे त्या काळी मंदिरात दर्शनाला जायचं तर औरंग्यानं जिजिया नावाचा कर लावला होता. दर्शन घेता येत नव्हतं, तर कीर्तन सप्ताह कधी करता येणार आहे. आज आम्ही स्वतंत्र्याने जीवन जगतोय, हे उपकार फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे. ते विसरता कामा नये. कधी कधी
आपण मनाला प्रश्न विचारला पाहिजे. राजांनी त्या काळी आपलं रक्त सांडलं, मनगटाच्या जीवावरती त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. आज आपण ते स्वराज्य निर्मितीमुळे सुखाचा श्वास आपण या महाराष्ट्रामध्ये घेतोय. पण हा तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी वैऱ्याची असणारी मुलगी, अरे कल्याणच्या सुभेदाराची सून, तिला बहीण मानून चोळी बांगडी देऊन तिची बोळवण केली होती तो राजा. आणि त्याच महाराष्ट्रात आम्ही आहोत का ज्या महाराष्ट्रात 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतात. कधी कधी मनाला प्रश्न केला पाहिजे. अरे 8वा प्रकरण बीड जिल्ह्यात तिरमासा जोग गावच्या सरपंचांचं, त्यांच्या अंगावरती अशी जागा शिल्लक नव्हती की जिथं वार केलेला नाही. अरे अंगावरती उड्या मारून बरगड्या मोडून त्यांचा मृत्यू झाला. मेल्याच्या नंतर लायटरनं डोळे फोडले. एवढी क्रूर हत्या केली. कधीतरी विचार केला पाहिजे की धर्मवीर शंभूराजांना याच्याच करता बलिदान दिलं होतं का आम्ही असं वागलं पाहिजे. आज त्यांना स्वर्गात लाज नाही वाटली पाहिजे की आम्ही या महाराष्ट्राकरता रक्त सांडलं आणि आज हा महाराष्ट्र असा वागतोय. उलट आपल्याकडे पाहून त्यांना स्वाभिमान वाटला पाहिजे. असा तरुण आजच्या काळात तयार होणं गरजेचं आहे. म्हणून तरुणांनी कीर्तनात सप्ताहात आलं पाहिजे राजांनो. कारण ज्या छत्रपती शिवरायांना आपण आपला आदर्श मानतो ना, ते छत्रपती शिवराय 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसत होते, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसत होते. जिथं छत्रपती तुकोबरायांच्या कीर्तनाला बसता तिथं आपण मावळे म्हणून घेणाऱ्यांना का बसू नये. आपण केलं पाहिजे, कीर्तनाला येऊन बसलं पाहिजे. नुसतं गाडीवरती नाव लिहायचं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आणि तीच गाडी बिअर बारच्या समोर दिसत असेल तर काय वाटत असेल माझ्या राजा. म्हणून विचार केला पाहिजे. म्हणून सांगायचा उद्देश, आपल्या मुलांची नावं अशी ठेवली पाहिजेत, त्यांना संस्कार लावले पाहिजेत की असं वागायचंय. कारण आपल्या करता बऱ्याच जणांनी रक्त सांडलेलं आहे. आता नवीन चित्रपटाला छावा कोणी कोणी पाहिला हात वर करा बरं. बस एवढ्याच, बाकीचे कुठे गेले होते सैराट पाहायला. अरे उलट प्रत्येकानं तो पिक्चर पाहावा आणि आपल्या लेकरांना दाखवावा. अरे आपण आज सुखाचा श्वास घेतो याचं कारण त्यांनी त्यावेळी रक्त सांडलेलं आहे. किती सहन केलं. आपल्याला बोटाला थोडस कापलं तर आपल्या वेदना आपल्याला सहन होत नाही. माझ्या राजानं 40 दिवस वेदना सहन केल्या. किती हाल अपेष्टा सहन केला. कोणाकरता? आपल्या करता. त्यांच्या मनात आलं असतं तर औरंग्याची बाजू घेऊन आनंदात राहता आलं असतं. पण आपल्या करता वेदना सहन केला. त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे ते आपण सुद्धा लक्षात आणलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला दाखवलं पाहिजे. अरे कित्येकानं रक्त सांडलंय राजा आपल्या करता, त्याची जाणीव ठेवून आपण आयुष्यामध्ये आपली पुढची वाटचाल केली पाहिजे. असो आपण आपल्या मुलांची नावं अशी शूरवीरांची, संतांची, देवांची ठेवली पाहिजे की जेणेकरून तसा राजा तयार होणार आहे आणि मग जेणेकरून आपला महाराष्ट्र नवा घडणार आहे. असं भगवान शंकराचं नामस्मरण जर केलं तर महाराज म्हणतात या ठिकाणी विकार बाधा करणार नाहीत. अजून काय होईल तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थांची प्राप्ती होणार आहे. आणि पुरुषार्थांची प्राप्ती झाली आणि मग शिव देखता प्रत्यक्ष, त्या भगवंताला प्रत्यक्ष पाहिलं तरी हे पुरुषार्थ आपल्याकडे येणार आहे. आणि मग एक शंका सांगतो, दुसऱ्या चरणात सांगतात शंकराचं नामस्मरण केलं की तयान बाधे क्रोध काम, आणि तिसऱ्या चरणात सांगतात भगवान शंकराचं नामस्मरण केलं की धर्म, अर्थ आणि काम मोक्ष मिळतात. एकेका सांगतात काम जातो आणि एकेका सांगतात काम तयान बाधे क्रोध काम आणि धर्म अर्थ मग काम येतो आणि एकेका सांगतात जातो. हे कसं? तर ऐका, हा जो काम, अर्थ आणि काम हे पुरुषार्थच आहेत. पण कोणते? धर्माच्या आणि मोक्षाच्या जे मधी नांदतात त्याला ते पुरुषार्थ आहेत. म्हणून काम असला पाहिजे. विकार वाईट नाहीत, विकार हे चांगलेच आहेत. त्यांचा आम्ही अतिरेक करतो ते वाईट आहे. नाहीतर समर्थ सांगतात अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे आणि प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अतिरेक कोणत्याचा नसावा. म्हणून कामही पाहिजे. काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, लोभ असावा गुरुप्रसाद ग्रहणी, मोह पुत्राचा बाधक. हे विकार पाहिजेत, हे वाईट नाही, त्यांचा अतिरेक वाईट आहे. तो साधन म्हणला नाद बाबा मला बाकीचं सांगत बसले, मी ज्याच्या करता आलो ते सांगा, मला काळाचं भय. मनात बाबा म्हणता सांगितलं एका जनार्दनी शिक आणि निवारी कळी काळाचे देव. म्हणून त्या भगवान शंकराचं नामस्मरण करा. वाचे वदता शिव नाम आणि तयान बाधे क्रोध काम. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई.
नाथबाबांच्या अभंगाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा अजिबात दावा नाही, पण माझ्या बुद्धीला जसं जमलं, जसं पेललं, त्या पद्धतीने या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे. आज या ठिकाणी सेवा सर्व कारेगाव ग्रामस्थांच्या मंडळींच्या वतीनं आपलं भाग्य आहे की आपण या कारेगाव भूमीमध्ये राहता. ही भूमी सामान्य नाही. मग विद्यावाचस्पती रामचंद्र महाराज देखणे, हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य दिनकर दादा नवले, आदरणीय हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय परशुराम बाबा नवले यांच्या जन्मानं, वास्तव्यानं, साधनेनं, तपश्चर्येनं पुनीत झालेली ही भूमी आहे. सामान्य भूमी नाही. आणि या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला, या भूमीमध्ये तुम्हाला वास्तव्य करण्यास मिळतंय, हे तुमच्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर साधूच्या भूमीमध्ये राहणं एवढं सोपं नाही. पुण्याचा संचय असल्याशिवाय त्या भूमीमध्ये आपल्याला राहता येत नाही. पण आज या भूमीमध्ये व्यक्तीमुळे गावाचं नाव मोठं होत असतं. आज जगाच्या पाठीवर आळंदीचं नाव मोठं झालं. कोणामुळं? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांमुळे. आज जगात देहूला ओळख मिळाली. कोणामुळं? जगद्गुरु तुकोबारायांमुळं. तसं आमचे भावार्थ महाराज जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्यांच्या नावापुढं कारेगावकर हे नाव लागलं की गावाचं नाव आपोआप जगाच्या पाठीवर. कोणीतरी एकच हिरा असा जन्माला येतो की जो आपल्या सोबत सर्वांचा उद्धार करून घेऊन जातो, आपल्या गावाचा उद्धार करून जातो. आज एकादशी आहे. रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत केलं तर तो तर तरलाच, पण त्याच्या सोबत संपूर्ण नगर सुद्धा वैकुंठाला घेऊन गेला होता. रुक्मांगद एकादशी आणि नगरी नेली वैकुंठासी. हे महत्व कोणातरी एका व्यक्तीचं असतं की जो गावचं नाव मोठं करतो. असे भावार्थ महाराज आहेत आणि तुम्ही त्यांना सहकार्य करणारे गावातले सर्व त्या ठिकाणी मंदिराचं ट्रस्ट असेल, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळी, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण शहाजीरावजी टिळेकर यांनी या ठिकाणी संपर्क केला. आमचे बापू असतील, भाऊ असतील, आदी करून सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. एकदा प्रत्येकानं तुकोबारायांचं भजन करता. हात वर करा प्रत्येकानं. हात वरती करा. वा बाबा फोटो काढा, शूटिंग काढा. क्या बात. कळू द्या. पुणे जिल्ह्यामध्ये कारेगाव नावाचं गाव आहे आणि कारेश्वराच्या दरबारामध्ये महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह उत्साह ग्रामस्थांच्या संयोगानं चालू आहे. अगोदर भगवान शंकराचं नामस्मरण, मग तुकोबारायांचं नामस्मरण. केले का हातवर? आम्ही येतो चहा पिऊ. केले ना? नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
मशीन मधून नाही, आमच्या सुनील महाराजांना कंठातून काढलेला शंका आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुकाराम 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 हरे तुकाराम